कसं काय म्हणलं आज जरा उशीरच केला वाटतं तुम्ही बी नाही हो. मला कसं आता दलालायले पैसे द्यायचे होते हो. ते आता घनश्याम भाऊ यायचे त्याचे पैसे पेमेंट अदा करून टाकले. थोडा उशीर झाला हो. चला म्हणलं मग निघतो आता हो. तुमचं काय बाकी आहे? हो तुमच्याच ऑफिसकडे येऊन राहिलो होतो आम्ही. ते कसं झालं आम्हाला थोडा लिखापळी टाईम लागला हो. आता मिरची शेड हे ते सगळे म्हणे आता कसं शिवलाल काय कसं काय करून राहिलं तुम्ही लवकर सोय कशी काय लावता हां थोडंसं मनावर घ्या म्हटलं लवकरात लवकर कारण की आत्ता गेला ती गाडी घेऊन बिलकुल कमांडर भुंग भुंग हॉर्न गिरणं काय त्याचा ताल नाही पावलं आहे जरा तंग करा म्हणलं त्याला लवकर इथून त्याची हो कशी रवानगी होईल त्यासाठी लवकर कोशिश करा. हो ना मला काय काळजी नाही का मग मीच तर बा म्हणलं उद्या मी मार्केटला येणार नाही. उद्या याचाच बंदोबस्त करणार आम्ही उद्या हो. पूर्ण मी आता डोक्यात माझ्या शिजलं पूर्ण हो. कुठं जायचं कोणाला भेटायचं आणि कोणाच्या मार्फत याचा गेम करायचा हो. सगळं मी आता नियोजन बरोबर बसवलेलं आहे. जल्दी बिठाओ इसका नियोजन कैसा ज़्यादा टाइम पास नहीं होने को ना महीना होगा नहीं हो अपनी कैसा कान के ऊपर जा रहा नहीं एक दिन अपने नाक में पानी जाएगा तो फिर भारी जाएगा. नाही 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 अरे नाका तोंडात पाणी जायचं कामच नाही देत मी आत्ता येईल हे बा हो. लवकर 2 दिवसाच्या त्याचा कार्यक्रम करणार आम्ही हो. फक्त मला आता जाऊ द्या पहिले हॉटेलला भेटाले हो. इकून जाता जाता जा तुम्ही आता हो. कसं आहे घरी असते ते अशा वेळेस हो भेटून घेतो हो. बरोबर ते लाईन लावतो मी त्याची हो. ते आपला चाचा भतीजा जे आहे हो याच्या मार्फत आपल्याला कार्यक्रम करायचा याचा नहीं देखो ना तुम चाचा भतीजा देखो कुछ मामा भाचे देखो जे कुछ होगा उसको देखो लेकिन इसका कार्यक्रम अपने को ये 2 दिन में होने को ना. अरे समजा झाला म्हणून समजा तुम्ही आता हो. बस आता लागतो मी कामोकामी उद्या म्हटलं हो मी काही येणार नाही हो. चला ठीक आहे आता ओके. नमस्ते. अरे क्या रजा खादुड़े साहब बहुत दिन से मुलाकात नहीं कहा थे बहुत इतने दिन बहुत ही गड़बड़ में काम दिख रहा है कहा जा रहे हैं अभी घर जा रहे हैं क्या. हो ते कसं आज झाला उशीर हो. आणि विशेष म्हणजे तुमच्याच भेटीला आलो मी हो. थोडीशी कशी अडचण आहे हो. तुमच्या माध्यमातून काही ना काही थोडासा त्याचा म्हणजे निवारण होऊ शकते हो. म्हणून तुम्हाला भेटायला आलो तुम्ही पण आता मी कसं सध्या घरी जातो हो. नंतर आपण म्हटलं थोडंसं जाऊ आपल्या तुमच्या फार्म हाऊसकडे हो. तिकडेच थोडंसं मी सविस्तर सांगतो तुम्हाला मग. अरे मग काय सांगा ना तुम्ही काय अडचण काय कोणाबद्दल आहे ती हो मनसंत आत्ताच बसू आपल्या घरी चला ना घरात चला चला म्हणलं बसून घेऊ. नाही 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 जाऊ ना फार्म हाऊसवर हो. मी कसं जेवण वगैरे करतो तुमचं जेवण झालं वाटते बस 15-20 मिनिटांनी घरी गेलो की आलोच मी हो. मग चालले जाऊ तिकडे. बरं या ना मग तुम्ही हो अर्ध्या 1 तासात या हो. चालले जाऊ तिकडे मग पद्धतशीर काय आहे तुमचा विषय हो पाहू मग हो ठीक आहे या तुम्ही आता. मी काय म्हणतो हो काही डबा वगैरे न्यायचा आहे का हो बिंदूच्या मामाचा. मी चाललो आता फार्म हाऊसवर हो. थोडंसं कसं आहे थोडं महत्त्वाचं काम आहे हो. मी येऊन राहिलो तर काही न्यायचं असेल तर घेऊन जा तुम्ही. नाही तो जेवण करून गेलेला आहे हिचा मामा तर आता काही आवश्यकता नाही त्याला डब्याची तर मी काय म्हणते तुम्ही कशाला चालले आता. काही नाही आपले खादोडे साहेब नाहीत का आत्ता भेटले बाहेर हो. काहीतरी अडचण आहे म्हणे हो. थोडंसं गंभीर विषय आहे काहीतरी हो. या म्हणे थोडं फार्म हाऊसवर बसू म्हणे आपण बोलू म्हणे काय आहे तो विषय आता समजणं. अच्छा हो का बरं ठीक आहे ना काही हरकत नाही या तुम्ही. पण मी काय म्हणते आता हे काय आपले चाचा भतीजाचा काही लागला शोध मग हो. बरेच दिवस झाले आता महिना होऊन राहिला हो. काही त्यांचा काही अतापता नाही आले नाही ते कामावर पुन्हा अजून. अरे बाबा ते कशाला येणार आहे त्यांनी मला किडनॅप केलं होतं ते कसं काय येणार आहे ते काय तोंड दाखवणार आहे सांगा आता कायच करावं आता. हे म्हणते आता काही समजूनच नाही राहिलं किडनॅपच केलं म्हणते चाचा भतीजानं एवढे संतोष ना आपल्या डोळ्यासमोर जी घटना आहे ही म्हणते की त्यांनी किडनॅप केलं. अरे बा कायच करा आता त्या संतोषचा विषय अजून डोक्यातून निघालाच नाही का तुया. अरे म्हणलं त्यानं तुले किडनॅप केलं सगळं का तू का गोळ्या घेल होती का त्यावेळेस भानावर नव्हती का त्यानं वाचवलं तुले चाचा भतीजानं. ते नंतर त्याच्या गावाकडे गेले तिथून मग नंतर संपर्कच तुटला तर ते काही आले नाही काहून किती या राज्यातले नाही ना ते तिकडले आहेत हो. म्हणून म्हणलं कसं आहे हो तू त्या संतोषची मला गाई देत नको जो समजलं का हो. त्याच्या ज्यानं मला खाली पाहायची पायी आली होती तो हो. पोलीस स्टेशनमध्ये मला बोलता नाही शब्द संतोषची बाजू घेतल्या ज्यानं आतापर्यंत मायबाप वागवते 21-22 वर्षापर्यंत. तुम्ही 2 दिवस भेटलेल्या नवीन पोरासोबत आणि म्हणता की बा नाही तेच मीच त्याला पसंत करतो मीच लग्न करतो. मायबापाची काही किंमतच नाही आतापर्यंत. आता तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही. त्यांनी पैसे उकळण्यासाठी मला किडनॅप केलं फार्म हाऊसवर मी डबा घेऊन गेले होते आणि नंतर संतोष आला. संतोषने मला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले तिथून सोडलं नंतर आम्ही घरी येणार होतो तर त्यांनी आम्हाला आमच्या मागे लागले मग बसमध्ये बसून आम्ही इकडे निघून आलो. पण आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही त्यांनी आम्हाला वाचवलं नाही मला वाचवलं नाही किडनॅप केलं होतं पैसे उकळणार होते तुमच्यापासून म्हणून ते तोंड नाही दाखवत आता. काही सांगू नको बिंदू तू काय हो. कसं आहे त्या चाचा भतीजानं जे केलं ते चांगलंच केलं तुले वाचवासाठी त्यानं जीवापाड प्रयत्न केले ना आज लेखाची त्याच्या गावाला जाऊन रमले का काय झालं का काय नाही त्याचा आता पता नाही लागू राहिला
हां फालतू बोलून राहिले ते संतोष टुकटुकीचा विषय. हां चालला लेखाचा कुठून आला काय आला फालतू डोक्याला ताप. किती हातपाय जोडा लागले लोकांचे मला. हां रामपूरवाल्याचे पाय जावं बा समजून सांगा. त्याच्या जवळ आले तर त्या रामपूरच्या लोक आले. हां आज लोक मी कोणाचे हातपाय नसून जोडले तो अचानक मला तिथं किती पाय आली होती. हां तोंड नाही दाखवत आहे मला चालली मोठी. हां हो बसले आपले बस तिकडे. मी येतो आता पटकन. जाऊ द्या ते संतोष टुकटुक लावून देणार होते त्या गावचे रामपूरचे म्हणून थोडस ती बी त्याला हिंमत आली. आपल्या पोरी कसं झाली फसली त्याच्या आता साईन दे. हो ना तेच म्हणलं त्याला लावून देणारे होतेच ना ते रामपुरातला ते एक मारुती धुटके नावाचा होता म्हणजे समजलं ना मला. आणि एक शिवलाल गोट्या हो हे लावून देणारे की बा याचं कसं करायचं पोरगी पोहून नाही असं तसं आम्ही हाच तुया मागं. संतोष टुकटुके चालला. त्याला काय वाटलं इतका सोपा हो का मी. हो पण जाऊ दे निपटलं आता झालं ते. हो काही विषय काढायला पुरत नाही आता तू बी काही काढू नको. चला येतो मी. क्या रहे चाचा भतीजा पूरा अटका दिया तुमने ये एफडीए के प्रकरण में. हाँ कैसे हॉस्पिटल से भाग के यहाँ पे आ गए तो इधर भी कुछ नहीं. हाँ जंगल में दिन भर घूमो रात को यहाँ पे आ जाओ. क्या राजा गांव है भूतवाड़ी. हाँ हो कैसा हो. हाँ कुछ ना कुछ जरा निकालो ना इसे मार्ग निकालो ना कोई. हाँ हटेले से बात करो उनको बोलना कुछ मदद करो हमको यहाँ से निकालने के लिए. हाँ बोलो ना जरा उनको. नहीं ना हम कैसे बोलेंगे वो हटेले को. हाँ हटेले अपने को मदद नहीं कर सकता ना. अभी हमने उसकी लड़की को किडनैप किया था. हाँ वो लड़की ने बताया नहीं कि उनको घर को. हाँ इसलिए हमारा कैसा वहाँ पे जाना मुश्किल है ना. हाँ इसलिए तो हम वहाँ पे जा नहीं रहे. हाँ नहीं तो वो तो अपने को इतनी मदद करता था यहाँ से अपन को निकाल के देता था. हाँ लेकिन काम ऐसा किया ना हमने गलत. कुछ भी हो एक बार फोन तो लगाओ तुम. हाँ फोन लगाओ. अरे बोलना क्या चालू है ऐसा वैसा बाद में समझ में आएगा अपने को क्या है क्या नहीं. हाँ क्या बताया क्या हो गया आगे कुछ हो गया नहीं हो गया. ना फोन लगाया कि गेम हो गया अपना. हो लोकेशन अपना ट्रेस हो जाएगा. पुलिस वाले अपने पीछे है ना. हाँ ये तो अपन हॉस्पिटल से कैसे भाग के यहाँ पे आ गए. हाँ इधर का पता चल गया ना तो बहुत आपत हो जाएंगी. हाँ ये अपने को मोबाईल चालू ही नाही करणे की. पण मग आता खायचं काय 3-4 दिवस झाले आता म्हणलं निरा असं तसंच खाणं सुरू आहे ना जे सापडलं ते. हां जंगलातलं. हां काय मरता का म्हणलं आपण. हां हो सर जंगल हिंडू काही आता जे सापडलं ते खाऊन राहिलो आपण. जाएंगे ना जाएंगे यहाँ से भी निकलेंगे अपन. थोड़ा एक बड़ा हाथ मारेंगे और पूरा माल लेके यहाँ से बिल्कुल. हाँ ये स्टेट के बाहर ही चल जाएंगे एक बार. अच्छा एक आधी बड़ी रॉबरी करने की नहीं क्या. अच्छा ठीक है ना फिर. हो देखो सोचो जरा सा. हो 1-2 दिन में यहाँ से निकलने का लेकिन ना हो बहुत यहाँ पे मुश्किल हो रही है अपन को. ठीक है ना कल के दिन रुकेंगे बड़ा प्लान बनाएंगे और बाद में बड़ी रकम लेके यहाँ से भाग जाएंगे. हाँ बस अब 1-2 दिन रहने का और निकल जाने का. बरं झालं आता इथं कसं निवांत राहते. हो काय बोलास ते विषय काय काही नाही सविस्तर सांगता येते बोलता येते. घरी म्हटलं की जरा अडचण येते. हो काय लेखाचं हॉटेल साहेब हो मोठं मुश्किल झालं बा. हो ना मार्केटलाही हो मोठी मुश्किल झाली आता. पहिल्यासारखं राहिलं नाही की. पहिल्यासारखे नफे हे ते असं म्हणजे कसं आहे पहिले निरा म्हणजे 10 उंगली घी मे हो असं काम होतं. आता लेखाचे लय झाले तर हो ना लय हुशार लोक झाले आता. नाही ते तर आहेच ना आता काळच तसं आहे. हो कसं आहे टॅलेंट लोक आहेत आता पहिल्यापेक्षा. हो लेखाचे हो ताल बसू देत नाहीत आता. हा ते तर आहेच आता बाकी कॉम्पिटिशन तर वेगळं राहिलं पण हे आता शिवलाल टोकुटे लय भारी चालला बा मला. हो ना हे मार्केट लाईनला उतरला याचं मला काही समजूनच नाही राहिलं बा. हा यानं पैसा लेखाना आणलाच कुठून. हो पूर्ण गोडाऊन भरेपर्यंत माल त्यानं कॅशमध्ये विकत घेतला. अजून एक पोतं विकलं नाही त्यानं. हा इतकं 50-60-70 लाख रुपयापर्यंतची रक्कम माणसानं जुटवलीच कशी. हा व्याजानं देणार आहे इतका पैसे कसे काय देणार आहे. ही काय व्याजानं घेणार आहे. हा नवल वाटून राहिलं की बा यानं पैसा आणला कुठून या दोघांनं. काय सांगा बा ती आता त्याचं त्याला माहीत काय आहेत. हा हो मला तर वाटते एखाद्या दुसऱ्याच माणसाची हे अडत असली पाहिजे खरेदी असली पाहिजे. हे फक्त काहीतरी त्याच्यावर हो रोज मजुरीनं असला पाहिजे. हो असा मा अंदाज आहे बा. मला तेच वाटून राहिलं. तिथं समजा कसं आहे काही लोक आहेत मोठे पाटील म्हणा श्रीमंत लोक बरेचसे आहेत. बहुतेक त्यानं मिळून पैसा जमा केला असं आणि याला पुढे मोरक्या करून टाकलं असं तू खरेदी कर बा आणि नंतर मग असं करू असं मला दिसते अंदाज ते. हो कोण की या फकीराजवळ काय आहेच काय याच्यावर माझे 4 लाख नाही देऊ शकत ते. नाही तर आता लोक दिले असते त्यानं. नाही तशीच गोष्ट आहे ते. मला तर वाटते मोठे पाटलाची असली पाहिजे ते अडत आणि खरेदी. हो हे फक्त काहीतरी हो शॅम्पल समोर आहे. हो, कर बा रोज मजुरी तुला देतो असा विषय आहे ते. हो तसं असो कसं असो पण भारी आम्हाला चालला ना ते. हो सगळे आता बेपारी लोकायले इतका परेशान करून राहिला ना. हो 10-20 रुपये शिल्लकच बोलते. हो झालं ना आता निपटते ना तरी 10 रुपये वरून बोलते. मग शेवटी माल तर लागणच ना आपल्याला. माल तर खरेदी करायच लागते ना. हो मग याच्यानं काय होऊन राहिलं थोडंसं म्हणजे नफ्यातनी डिफरन्स होऊन राहिला. हो म्हणून म्हणलं लेखाचं हो ही अडचण आम्हाला जरा लय भारी चालली. हो तर सगळ्याचं म्हणणं आलं काहीतरी मार्ग काढा म्हणे खादोडे साहेब. असं आलं लक्षात आलं. म्हणजे हे शिवलाल टोयगोटे वटाने वाटून राहिला तुमच्या डोक्यावर नाही का. असं मग आता माझ्याजवळ काय इलाज आहे त्याचा. मी काय करू शकतो त्याचं.
हा मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडी सांगून राहिलो मी, तुमचं काम नाही ते माय नाही हे. काम आपल्याला तिसऱ्याच माणसाकडून करायचं आहे ना आता. हो त्याचा मास्टर माइंडवाला जो आहे माणूस, ते तुमच्याजवळ आहे ना, तुमचा उजवा हात आहे ना ते. चाचा भतीजा हो ते दोघं जर असले ना, झालं ना, कामच झालं ना. ते तर काही बी खेळी खेळते तर हो त्याच्या माध्यमातून मी ते प्लॅन बनवून देतो त्याला, फक्त त्याला तसं तसं करणं आहे. मित्राच्या मायाबीन रे बाबा, चाचा भतीजा कुठं आहे? ते कुठं जाग्यावर राहिले आता? मग ते आपलं बिंदूचं प्रकरण झालं नाही का, तेव्हापासून ते काय बस आहे. ए बाबा काय बनून राहिले मी, रजा त्याच्या भरोशावर उड्या मारून राहिलो. आता बाकीच्या सांगून राहिलो किंवा टेन्शन घेऊ नका, चाचा भतीजा आहेत आपल्यापाशी. ते कुठे गेले बा? तरीपासून आले नाही म्हणता आतापर्यंत इतके दिवस. अरे नाही ना बा, आता पताच नाही द्यायचा. हो त्या दिवशी गेले रे गेले, तेव्हापासून ना त्याचा फोन लागत ना काही संपर्क. कुठं गेले ते आता तिकडचे आहेत परराज्यातले. हो त्याच्यानं आपण कॉन्टॅक्ट साधावं तर कसा साधावं? मोठं मुश्किलच झालं बा त्याचं. काय करावं आपण? मी 8-15 दिवस पाहिले फोन लावून हे ते. नंतर पिक्चर सोडून दिला. मला जाऊ तिकडे गेले, आता जाऊ द्या. काय माणसा राजा, असे माणसं जाऊ तुम्ही. हो रे, आपलं काम त्याच्याच माध्यमातून होत होतं ना. रंगबदलू गिरगिट आहेत ते, बातच साहेब होते, बातच काही होते. हो बात तर का यायला टिपारी दिली असते शिवलेट गोटेले. याले बिलकुल मला अद्दल घडवायची होती. याचा माल पुरा रपादपा करायचा होता ना. मोठा व्यापारी बनून त्याला पाठवत होतो मी, आणि याचा पुरा माल खरेदी करून ट्रक सहित पुरा गायबच करत होतो. हो याले बा पुरा रस्त्यावर आणणार होतो मी. हो असा माझा प्लॅन होता. हो ना, ते सगळं बरोबर आहे. तुम्ही ते शिवलाल टोकडेचा करा ना गेम, मी का नाही म्हणतो. एरी बोरीच्या प्रकरणात होतच ना ते. मी तर म्हणतो द्याले काल दडपून जितका दडपत येईन तितका. पण आता हे चाच्यापती द्यास नाही ना जागेवर, तर मग करता काय? हो राजा, पूर्ण पाणीच फिरलं माझ्या दादा. मी आता म्हणलं आता जमते का मग, आज म्हणलं इथं असतील ते, त्याला मी सविस्तर सांगत होतो. म्हणून त्या हिशोबाने म्हणलं चला फार्म हाऊसवर. बरं काही हरकत नाही. हो एक काम करू आपण. हो त्याचा पत्ता लागू शकते आपल्याला. हो 100% पोलीस स्टेशनला जाऊ आपण उद्या, किंवा तुम्ही जा, मी काही जाणार नाही. हो तुम्ही माहिती काढा म्हणा, माझ्या कामाला होते इतके दिवस झाले गायब आहे बा. हो म्हणजे बा लापत आहेत ते, असं तसं तुम्ही जाऊन काहीतरी सांगा. कुठं गेले काय गेले काही संपर्क नाही म्हणा. हो साहेबाला विचारा काही प्रकरणात कुठं काही अटकले का काय आहे काय नाही समजते मग. तुले का तिथं समजन ते नाही का. हो पुढे जाऊन त्यानं नाही एखादा इचुकाटा केला असन म्हणा, कुठं अटकले असन नाही का. हो काय सांगता येते, म्हणूनच त्याच्याजवळ फोन नंबर नसन, काही अशी अडचण आली असन काहीतरी. तरी तर हे बा 100% गॅरंटी नाही म्हणा, पण तरी 10% का असो ना, पण काही सांगता येत नाही. हो त्याला माहित असते बा चाचा बतीच्या कुठं अटक झाली काय झालं, सांगता येत नाही. बरं ठीक आहे ना, मग जाऊ ना उद्या पोलीस स्टेशनला सकाळी. मी जातो आतमध्ये, साहेबाला चौकशी करतो की बा कुठं आहे का आहे, काही अतापत आहे का द्यायचा. तुम्ही बाहेर थांबजा तोपर्यंत. बस बस तेवढं काम करा तुम्ही उद्या. हो त्याचा फक्त शोध घ्या, आणि त्याचा शोध जर लागला ना, हो या शिवला टोकड्याचा टप्पल वाजव तुम्ही. हो लय नाला खायला का देव म्हणले पाठवलं तुम्ही. हो पण काही ताल बसला नाही. हो ना, कायच करावं लागायचं, बेकार काम. रामपूरवाले मान लागले का 1,20,000 मी फिटलो तिथं. अरे बाबा, ते देवमन का? हो चुनखो तुम्ही पाठवला होता ते तिथं, काय त्याचाही हुकला का गेम? ती गेला ना कामातून. मग काय तर सगळ्याला फेल पाडलं त्यानं. हो पुऱ्या संघटना त्याच्या गावातली पुरे बा डोक्याला हात लावले त्या गावानं. हो पण या शिवल्या टोकट्यानं त्याचा गेम केला, त्याच्यानं ते मग कसं त्याच्यात मिसायला. हो हे नालायक आहे ना, याले अद्दल मला घडवणच आहे कोणती हालतीत नाही आता. हो नाही तर हे का मोठा व्यापारी बनला ना, उद्या आमच्या छताडावर बसते. नाही अरे बाबा, तुम्हाला एकाला आवरत नाही ते मग. हो त्याची का स्पीड वाढली ना. हो ते हे पा लय खतरनाक आहे बरं ते. हे पा रात्रीतून मा किती 2-3 खेप कोंबड्या नेलते त्यानं, पुरं सपा केलं तर मला त्यानं. हो ते मामा लुटरेन बा वापस दिलं मले. हो म्हणून तरी मी वाचलो. हो नाही तर मी तर बरं रस्त्यावर आणलं तर मला त्यानं. तेच म्हणलं, सगळ्याचा हेबा पिढीचा दुश्मन आहे ते. त्याला हेबा त्याचा आपल्याला पत्तच कट करावं लागते. हो पुरा रस्त्यावर आणावं लागते त्याला मागच्यासारखं. बिलकुल त्याला ते बांगडी बिल्लोर शिकायची पळायला पाहिजे, नाही तर मग ते आपलं फणी डाबले बस, याच्या पळायचं कामच नाही ठेवत मी आता. नाही करा ना. हो त्याचे फणी डाबल्यावरच काम आलं पाहिजे. सायकल घेऊन एक टोपलं घेऊन हिंडला पाहिजे त्या. हो करा ना तुम्ही. हो फक्त आता उद्या मला शोध घेऊ दे त्याचा, पाहू आता काय होते तर. म्हणला हो बाकी ते मग काय संतोष टुकटुकीचं ते काय निपटलं ना, ते काही अजून काही अडचण काही फोन फान काही असं तसं काही आलं नाही ना. नाही ते कसं लक्ष ठेवूनच आम्ही. हो काही आलं नाही म्हणा अजून या 15-20 दिवसात, महिन्याभरात काही दिसलं नाही. हो नाही तर आसपास जर घराभोवती दिसलं ना, टंगडेच तोडतो त्याची. हो एक खेप निपटला आता. हो डबल तू ये म्हणा फक्त. ते बरं केलं तुम्ही. हो जाऊ द्या आता. हो चला मग उद्या जाऊ आपण. हो ठीक आहे. पुन्हा तरी म्हणलं वा बऱ्याच दिवसाचं दर्शन झालं. हो काही गडबड काही? हो काही नवल विशेष? नाही काही नाही. बस ते कसं मागचं आपलं प्रकरण निपटलेलं तुम्ही. हो आणि त्याच्यानंतर मग मी भेटलोय नाही तुम्हाला. हो काही ना काही म्हणलं बा आभार तर माना लागन इतक्या दिवसानं. हो म्हणून म्हणलं चला इकून चाललो होतो. हो तर म्हटलं चला भेटू. हो काय म्हणते एवढ्या ती चोऱ्या माऱ्या काही प्रकरणं असं तसं काय चालू आहे सध्या आता जास्त गडबड? सध्या तर आता अन्न प्रशासन विभाग जास्त कसा आहे चमकून राहिला. हो कारण की दुधामध्ये म्हणा भेसळ हे ते सगळं सगळं बिलकुल ते उकरून निघून राहिलं सगळं. हो मोठा घोर होऊन राहिला, त्याच्यानं कामं लय वाढले आमची. हो कसं आहे इथं जा तिथं जा सगळं चालूच आहे आता हे.
असं असं असं. हो ना आहे ना, लक्षात आहे ते. आता बातम्या वाचतोच ना मी आता. हो, कुठं गुटखा भेटून नाही राहिला, कुठं काही तर कुठं काही. हो आलं ते. हो बाकी अजून काही नवल विशेष समजा मग. बाकी तर काही नाही म्हणा, पण राज्याच्या FDA चे अधिकारी बी खोटे बनवून लोकायले फसवून राहिले. हो असे काही प्रकरण होऊन राहिले बा. हो आत्ताचंच प्रकरण 22 जूनचं. हो आपलं ते चाचा भतीजा नाहीत का. हो काय राजा कलाकार माणसं आहे, आणि ते लग्नाळू गॅंग. हो दोघांचं हो संगनमतानं त्यानं काय केलं, 1-2 ठिकाणी छापेही टाकले. हो गाडी गिडी सगळं चोरीचीच गाडी समजा, कपडे लत्ते बिलकुल जसे काही FDA अधिकारी आहे. हो त्याच्यापेक्षा बिलकुल पॉवरफुल त्याचं जे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. हो असं दाखवते की बा खरोखरचे हे होय, हां खरे वाटे खोटे. हो तर मग शेवटी त्यानं लक्ष्मण जे ढाबा आहे ना, हो तिथं रेट टाकली. हो जवळपास त्यानं काही पैशाची मागणी केली, 5 लाखाची काहीतरी. आणि आपला एक शांताराम घनघणी रामपूरचा, हो त्याला फाट्यावर अडवलं. त्याच्या दुधाच्या कॅनामध्ये काही त्याला सापडलं. हो तर त्या पाणी आहे बा असं तसं. रिपोर्ट पाठवतो आणि धमकन असं तसं. आता तुम्हाला अटक होते, आणि त्याला कसं भेवाडून दिलं. हो त्याला वाटलं बा आता काय करा. तर मग काय केलं यायनं, आम्हाला भेट घेतली आहे ना रामपूरवाल्यानं. हो म्हणे बा असं असं प्रकरण आहे म्हणे, चाचा भतीजा आहे. आता त्याला काही माहीत नाही कोण व्हायचे तर. आम्ही ओळखलं हे 100% हे चाचा भतीजा किंवा काही ना काही आपल्या एरियातले आहे ते. अरे बाप राजा सांगा आता, म्हणजे तिथून जाऊन हे कारनामे केले वाटते नाही का. म्हणजे 100% अटकलेले आहे आता. जेलात आहे समजा. असं 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 हो का, म्हणजे चाचा भतीजा नाही. हो हो बरोबर आहे. म्हणजे मग काय झालं मग त्याचं, केलं का अटक, केलं जमा मग ते. अरे काय राजा विचारा ना तुम्ही रावडी साहेब. हो सांगा नाही याला काय झालं त्याचं. अरे काय सांगता राजे हो, मोठं प्रकरण झालं ना या 2-4 दिवस अगोदर. मग काय तर सगळे बा त्याले बस आता कोर्टातून त्याले शिक्षा जाहीर होणार होती. हो आता त्याचं म्हणजे 100% बिलालाच्या कस्टडीमध्ये पदार्पण होणार होतं. पण काय ना काय केलं, आंदिल्या दिवशी रात्री आमच्याच पोलीस स्टेशनमध्ये आता यायला शिफ्ट करायचं आहे बा तिकडे. हो तर त्या दिवशी काय केलं, कोर्टात जाता जाता हो त्याला म्हणजे कसं तरी विषबाधा झाली म्हणे आम्हाला. हो पोट दुखून राहिले असं झालं. तर झालं तिघं चौघं बी. हो दोघं लग्नाळू आले आणि दोघं हे. हो शेवटी यायला हॉस्पिटलला जमा केलं. हॉस्पिटलला लगायचे. हो त्याचं ते काय सलाईन फलाईन लावले हे ते. हो कसे गायब झाले दवाखान्यातून का आम्हाला पता नाही. हो बिलकुल आहे बा, उड्या टाकून वरून पोहून गेले ते. हो कोर्टात न्यायचंही राहिलं आणि बिलाची कस्टडी राहिली. आणि कुठं फरार झाले अजून त्याचा थांगपत्ता लागायचाही नाही. अरे बाबा झाले मग फरारी नाही का. हो हो कुठं गेले आता. हो मला माहीत आहे ती. असं 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 म्हणजे मग समजा ते फरार झाले मग नाही, तिथून मग सापडलेच नाही, हातीच नाही लागले, नाकाबंदी हे ते. ना 4 दिवस झाले पाहिलं त्याने, पताच नाही लागून राहिला. आता काय चालू आहे आता त्याची, आता हो, जिकडे सापडून तिकडे आता लागन पता. बहुतेक ते बॉर्डर क्रॉस गेले ते परराज्यात पळायला लागायचे. असं असं झालं ते. पळायला असं एखाद्या ट्रकात बसून घिसून काय सांगता येत नाही का. हो आता ते काय 4 लाख लोक लगायचे कसे पळेन काय सांगता येत नाही. रंग बदलू गिरगिट आहे तो. ऐन वेळेवर लगायचे चकमाटे देतो. हो तरी पण जाते कुठं, सापडतेस ते, जाणार कुठं आहे. हो बरं बाकी काही अजून अडचण. नाही नाही बाकी काही अडचण नाही, बाकी काही नाही. हो जे भेटायचं ती माहिती भेटली आम्हाला. बरं चला येतो मग साहेब आता. हो पाहिजे म्हणलं संतोष टुकटुक वेळेल थोडं लक्ष दे जा, काही अडी अडचण असली तर. हो कसं आहे लेकाचं काहीच सांगता येत नाही त्याचंही बी. हो मोठं भेव आहे आम्हाला बी. नाही काही नाही पोरगा गरीब आहे ते कसं लोकांना त्याला थोडंसं त्याला पाणी दिलं त्याच्यानं थोडं प्रकरण कळलं ते. हो ना तसं माहीतच आहे ना, त्याचे मांगा सूत्रधार कोण होते तर. हो जाऊ दे आता, निपटलं काय आता विषय काढा नाही का. हो चला येऊ का मग. हो ठीक आहे मग. हो काय म्हणते हॉटेल साहेब, काही लागला मिळा. हो काही आता पता काही समजलं का काही. अरे बाबा कुत्र्या शेपूट कुठं सरळ झालं का हो खादोळे साहेब. हे चाच्या भतीच्या माई ते कसे काय 2-4 महिने टिकले तेच तर मला समजून नाही राहिलं. हो इन काय मोठमोठे कारनामे करून राहिले म्हणते ते. हाती लागले होते ना ते रामपूरवाल्यानं. हो ते काय भेसळमध्ये अटकला होता म्हणजे ते शांताराम घनघणे. आणि आपलं लक्ष्मण धाब्यावाल्यावर टाकली होती धाड. हो तर 5 लाख रुपये का काहीतरी मागणी केली तर याईनं त्यालाच अटकून दिलं. हो तर लग्नाळू गँगही सामील आहे म्हणते त्याच्यात, आणि ती आहेत दोघं. तर त्याला अटक केली ती. हो तर ते पोलीस स्टेशनने जमा केली ती त्या दिवशी. अरे बाप, म्हणजे पोलीस स्टेशनला आहे ते नाही. हो मग आता काय मग मुश्किल झालं मग आता ते बाहेर कसं काढावता. काही जमानत घेऊन जमन का आलं द्यायचा. अरे कुठं जमानीचं काम पडते त्याले. मग काय तर फरारही झाले तरी ते. आता या 2-4 दिवसाआधी मग हॉस्पिटलमध्ये पोट दुखल्याच्या बहाण्यानं चौघही लेखाची जमा केली म्हणजे कोर्टात जाता जाता. तिथून बिल्लालाच्या कस्टडी चालले होते. हो पण लेखाय ना हो इथूनच उड्या टाकून पळायला म्हणजे दवाखान्यातून. हो तर अजूनही सापडले नाही. अरे बाप, सांग मग तर सारा गेमच झाला. आता मी आता सापडले असते तर जमानत घेतली असती कायची. मग आता आता काय करा म्हणलं, आता गेलं समजा, हे कामच झालं समजा, आता काही विषय नाही राहिला.
अरे मला माहीत आहे ना ते कुठं आहे तर त्याच्या दोनच जागा आहेत हो. एक तर भूतवाडीत लपतात ते, हो, नाही तर रामपूरच्या जंगलात एक झाड आहे, त्याच्या खाली अंदर गोडाऊन आहे. हो, ते जुन्या काळातलं तर ते आता बुजलं असन बरंचसं, पण 100% सांगतो भूतवाडीत असले पाहिजे ते. अच्छा, भुतवडी समजा नाही. हो हो, ते काय तुम्ही म्हणता ते ढेबरपोटे काय नाव आहे ते? बस 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 तेच आलो भाऊ नाही का, ते मामा लुटरेचा काय आतो भाऊ आहे न ते. हो, त्याचा ते वसान पडेल बंगला आहे आणि काही भूतवाडीतले गावा राहिलेले आहे तिथं. गावात काही समजा लोक राहत नाही, तर तिथं हे बहुतेक समजा हो राहून राहिले असन, कारण की हे प्रकरण निपटेलो आणि जरासं पोलीस लोकांचं समजा हो थोडंसं दुर्लक्ष झालं की हे सटकणार आहे इथून, हो असं मला वाटते बा. अच्छा, म्हणजे मग आता काय तिथं चालतं का मग? हो, तिथं जाऊन मग पाहू आता काही मार्ग निघते का तर. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना, जाऊ आपण उद्या. हो, सकाळी सकाळी नाही तर मला वाटतं रातच्यानं जावं लागं. हो, दिवसा कसं जरा चुकीचं होईल ते. हो, आज रातचं जाऊ आपण आणि त्याले संपर्क साधून काय मार्ग निघते ते पाहू, मग आपण काय होते का नाही तर, नाही का. हो, असं वाटतं बा मला. बरं ठीक आहे, मग आता रात्रीचा मग कसं दौरा काढा लागणार आपल्याला तिकडे. हो, रात्रीचं जाऊ गाडी घेऊन तुमची आणि पाहू काय होते तर मेळ लागला तर मग त्याला सविस्तर सांगून देतो मी त्याला. हो, असं असं गेम कर बा यायचा. हो, बस झालं, कामच झालं मग. बरं ठीक आहे ना मग आता. हो, आता तसे तर फोन लागतच नाही त्याचे, काहून की त्याला माहीत आहे हो ट्रेस होऊन जाते बुवा, म्हणून त्यानं फोन बंदच ठेवलेला आहे. हो, जाऊ द्या आता, काही हरकत नाही, पण मी 100% सांगतो तुम्ही संध्याकाळचा हो 7-8 वाजता निघायचं बरोबर. हो, 8-10 वाजेला पोहोचायचं आणि बरोबर हिशोबानं कार्यक्रम याचा कसा बसवता येईल ते तुमच्या हिशोबानं तुम्ही चालू द्या. हो, चला ठीक आहे, पाहू मग आता काय होते तर उद्या.